नमस्कार, मी डॉक्टर कविता राजाभोज. इंडियन कल्चर हेरिटेजच्या अंतर्गत आपण आज गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा येथील एक निसर्गरम्य आणि धर्मासाठी अत्यंत महत्त्वाचं असं पोंगेझरी हे स्थान पाहणार आहोत. इथे गायमुख आणि शिवाचं मंदिर असून या जागेला धर्मस्थळाचं रूप आलेलं आहे. बारिश आने वाली है 2 मिनट पहले मेरे को बुलबुल लग रही थी। पोंगेझरा हे स्थान गोंदियातील नागझिरा अभयारण्याच्या आत असून या अभयारण्यात वाघ आणि इतर पशूंसाठी विशेष असे संरक्षण दिलेले आहे आणि त्या संरक्षणामुळे इथे जंगली प्राण्यांची वस्ती आपल्याला दिसते. अगदी जुन्या काळापासून असलेलं हे महादेवाचं देऊळ म्हणतात की इथूनच महादेवाची पिंडी निघाली होती, पण पुढे लोकांच्या पूजे अर्चनेमुळे ती पिंडी खंडित झाली आणि त्या पिंडीला बाजूला सारून दुसरी पिंडी बसवण्यात आली. गाभाऱ्याच्या आत जाण्यापूर्वी आपल्याला नेहमीप्रमाणे शंकराच्या समोर पिंडीसमोर नंदीचं दर्शन होतं आणि इथे नंदीचं दर्शन आपल्याला होत आहे. पुढे मोठं असं त्रिशूल इथे ठेवलेलं आहे. त्रिशूल म्हणजे रज सत्वतम याचंही प्रतीक असावं असं अभ्यासांती व विचारांती वाटतं. देवळाच्या गाभाऱ्यात प्रवेश करताच आपल्याला शंकराची पिंड दिसून येते. पहाडी स्थानावर पर्वताच्या ठिकाणी वसलेलं हे पोंगेझरा देऊळ इथल्या भाविकांना पावतं अशी मान्यता आहे. या एकांत ठिकाणी असलेल्या देवळाची आणि पिंडीची जबाबदारी समोर बसलेल्या पंडितजीवर आहे. आपण त्यांना नाव विचारू. पंडितजी, आपका नाम? कन्हैयालाल रामप्रसाद शुक्ला. कन्हैयालाल रामप्रसाद शुक्ला असं त्यांचं नाव आहे. कहाँ से है आप? मैं इसी गांव का हूँ, पोंगेझरा, रिटी आलाबेदर पोंगेझरा. और कितने सालों से है यहाँ? मैं तो 2005 से हूँ. 2010 में पहले छोटा सा मंदिर था जी, फिर इसका निर्माण हुआ, तब से यानी हम लोग यही रहते हैं. जी, पूजा पाठ करना, साफ सफाई करना. जी जी. और ये भगवान शिव जी के जटाओं से गंगा जी हमेशा बहती रहती है. जी. यहाँ गायमुख कहते हैं. तो गायमुख यानी गाय के मुख से पानी जो झरा आ रहा है उसी की वजह से गायमुख. हाँ जी, बिल्कुल सही. और पोंगेझरा? पोंगेझरा, पोंगे में से पानी निकल रहा है करके पोंगेझरा. ओके, जी जी. श्रावण सोमवार और इधर और भी दिन यहाँ पर्यटक आते होंगे. जी, जी. हमेशा आना जाना है लोगों. पंडित जी, ये अभयारण्य है तो यहाँ तो जंगली प्राणी आते ही होंगे, तो आपने उसका चित्र निकाला है. हाँ, आते हैं ना. ये देखो ना, फोटो देखो. बोलने की क्या बात है. अगदी नंदीच्या समोर, नंदीच्या मागे देवळासमोर
चितळ येऊन बसलेला आहे आणि पंडितजींनी ते आतून फोटो घेतलेले आहेत. ये बोलता है मशरूम है, ये बोलता है अंडा है. इनका भी निकालो एक. निसर्गरम्य असा हा परिसर. प्राचीन काळापासून इथे या गायमुख सारखं एक मुख आहे आणि त्याच्यातून सतत पाणी पुरवठा होत असतो. पण ते पाणी कुठून येतं हे अजून कोणालाही माहीत नाही. या जंगलात या ठिकाणी सगळ्या परिसराला पाणी इथूनच पुरवल्या जातं आणि म्हणून तिथे मोटर आपल्याला दिसते की तिथे मोटर बसवलेली आहे आणि त्या मोटरचा एक पाईप वर जातो आहे आणि त्या पाईपमधूनच कधी न संपणारं पाणी परिसराला, देवळाला, इथे येणाऱ्या भाविकांसाठी पुरवण्यात येतं हे दिसत आहे. अगदी प्राचीन काळापासून हे ठिकाण, हे गायमुखातून येणारं पाणी, त्याचं उगमस्थान अजूनही कोणाला माहीत नाही. की ज्याप्रमाणे नळाला सतत पाणी यावं तशा प्रकारे इथे पाण्याची सतत धार येते आहे. गायमुखापर्यंत पोहोचविण्यासाठी भाविकांनी इथे जिना बनवून दिलेला आहे. मारुतीचं देऊळ. ए रौनक, गायमुखातून आलेलं पाणीच इथे या मार्गाने येते आणि साठतं. इथे कमळाची वस्ती आपल्याला दिसून येते. जलाशयात सोबतच जुनं वास्तव्याचं दर्शन आपल्याला इथे होते आहे.